आता राणे साहेबांनी अशी बॅटिंग केली, चौकार षटकार असं ठोकले. आता मी काय एक एक रन काढतो की असे 3-4 एकनाथ शिंदे पाहिजे. बोले 3-4 एकनाथ शिंदेने नाही भागणार. तुम्हाला असे कार्यकर्ते विभागामध्ये तयार करायला पाहिजे. त्यावेळेस बाळासाहेब होते म्हणून मुख्यमंत्री राणेसाहेब झाले. इच्छा तर कोणाची दुसऱ्याची होती, सुप्त इच्छा कधीपासून होती. एकनाथ लवकर काहीतरी कर, लवकर निर्णय घे, अन्याय होतोय. सत्ता सोडणारी माणसं आपण कधी पाहिली आहेत? आम्हाला पुढचं काही माहित नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता राणे साहेबांनी अशी बॅटिंग केली, चौकार षटकार असं ठोकले. आता मी काय एक एक रन काढतो. शिवसेना लोकाधिकार आणि मी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आजचे सत्कार मूर्ती, गौरव मूर्ती गजानन कीर्तिकर साहेब, आपले केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब, शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळजी, पालकमंत्री दीपक केसरकरजी, उद्योग मंत्री उदय सामंतजी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरेजी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर सदानंद बोरसे, संजय कुलकर्णी, मगाशी भाऊ तोरसेकरांचा देखील आपण सन्मान केला, इतरही मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित आमदार, खासदार आणि वहिनी साहेब पण इकडे आहेत कार्यक्रमाला, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. कारण मला आठवतंय भाऊंनी जेव्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा होतात. सर्व मान्यवर आणि बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज अतिशय एक आगळा वेगळा हा समारंभ आहे. आपला कौटुंबिक समारंभ आहे, कुटुंबाचा समारंभ आहे. भाऊंचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये शिवसेनेचा इतिहास, स्थानिक लोकाधिकार समितीचा इतिहास आणि भाऊंचं काम आणि अनेक नेत्यांच्या बद्दल त्या पुस्तकामध्ये वस्तुनिष्ठ लिहिण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून मी सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने गजाभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचं मार्गदर्शन सातत्याने आपल्या सगळ्यांना मिळत राहो, अशा प्रकारचे सदिच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आज जर पाहिलं व्यासपीठावर ते सर्व आपले बाळासाहेबांच्या बरोबर त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे सर्व नेते इथे दिसत आहेत. त्या काळचा इतिहास आपण पाहिला. इतिहास आपण म्हणणार नाही, हे आता फार जुनी गोष्ट नाही, परंतु त्यावेळेस बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढवण्याचं काम
आणि शिवसेना घराघरामध्ये लोकांच्या मनामनामध्ये पोचवण्याचं काम झालं. आज आपल्याकडे सगळे साधन संपत्ती आहे, पण त्यावेळेस काय होतं? आज राणेसाहेब आहेत, गजाभाऊ आहेत, अडसूळजी आहेत. त्यावेळेस मिळेल त्या वाहनाने अगदी खेडोपाडामध्ये जाऊन बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना पोचवण्याचं काम आपल्या या नेत्यांनी केलं. आणि आज आपण पाहतोय की शिवसेना आणि या स्थानिक लोकाधिकार समितीमुळे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद झाला. सुधीर भाऊंची देखील इथे आठवण येते आहे. सुधीर भाऊ आणि कीर्तिकर साहेब हे स्थानिक लोकाधिकार समितीचे तसे खंबे, आधारस्तंभ. आणि आपण पाहिलं तर शिवसेना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे जात होती, वाढत होती. राणेसाहेब मगाशी म्हणाले की आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराने वेडे झालेले, प्रभावाने एक म्हणजे शिवसेना प्रमुखांचे विचार हे अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेले आपण सगळेजण लोक आहोत. आणि मग वाटेल ते झालं. आदेश आला की ठाण्यामध्ये एक आमचं धर्मवीर आनंद दिघे साहेब, बाळासाहेबांचा आदेश आला, हुकूम आला की मग काही मागचा पुढचा विचार करायचा नाही. तसेच आपले हेही नेते, मगाशी राणेसाहेबांनी सांगितलं, बाळासाहेबांच्या बद्दल कोण बोलला की 2-2 दिवस ते त्या इमारतीच्या खाली राहणं, 2-2 दिवस मस्करी नाही. आता माणूस एवढा कळ सोसू शकतो का? पण त्यावेळचे सर्व कार्यकर्ते आज म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराने वेडे झालेले, प्रेरित झालेले हे सर्व कार्यकर्ते वाटेल ती किंमत मोजायला तयार असायचे. जेल होईल, आतमध्ये जाईल, केस होईल असं कुठलाही काही विचार मनामध्ये बिलकुल शिवत नव्हता. कारण बाळासाहेब खंबीरपणे पाठीमागं उभं राहायचे, वेळ पडली तर पोलीस स्टेशनला पण जायचे. असं बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना जीव लावला, प्रेम दिलं. आणि म्हणून असंख्य शिवसैनिक गजानन कीर्तिकर साहेबांसारखे या महाराष्ट्रामध्ये तयार झाले. स्थानिक लोकाधिकार समितीचं फार मोठं काम आहे. तेव्हा तर आपल्याला मराठी माणसाला या सर्व म्हणजे बँका असतील, रेल्वे असेल, या सर्व याच्यामध्ये शासकीय नोकऱ्या मिळत नव्हत्या. राणेसाहेबांना मिळाली होती. त्यांच्या तुम्ही बँकेत नोकरी केली ना तुम्ही, इन्कम टॅक्स मध्ये, म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये पण मिळणं मुश्किल आहे तेव्हा. त्यावेळेस पण अवघड काम होतं ना. आणि मग स्थानिक लोकाधिकार समिती तुमचा वेगळा विषय आहे. स्थानिक लोकाधिकार समितीमुळे या केंद्रशासित आणि मोठ्या बँकांमध्ये नोकरी मिळणं अवघड होते. आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली गजानन कीर्तिकर साहेबांनी आंदोलनं केली. आणि सुधीर भाऊ होते. आणि मराठी माणसाला या सर्व संस्थांमध्ये नोकरी देण्याचं काम या ठिकाणी स्थानिक लोकाधिकार समितीने केलं. आणि म्हणून स्थानिक लोकाधिकार समिती आणि कीर्तिकर गजाभाऊ एवढं घट्ट नातं आणि समीकरण होतं की ते आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त एवढंच नाही तर भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या लोकाधिकार समिती महासंघानं आता काय सुवर्ण महोत्सवी टप्पा ओलांडलाय. ही देखील आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची, अभिमानाची बाब आहे. आणि खरं म्हणजे त्यावेळेस निवडणुका आल्या की स्थानिक लोकाधिकार समितीचं काम मोठं होतं. आता सर्वे करायला मोठमोठ्या एजन्सी कंपनी आहेत, पण तेव्हा सर्वे करणारे कोण गजाभाऊ? स्थानिक लोकाधिकार समिती. स्थानिक लोकाधिकार समिती जायची, सर्वे करायची आणि कुठल्या विभागामध्ये कोण निवडून येणार, काय येणार याचा अंदाज घ्यायची आणि मग त्याचा रिपोर्ट सादर करायची. आणि खरं आहे त्याच्यामध्ये. आणि खूप अगदी पडद्याच्या मागे राहून स्थानिक लोकाधिकार समितीने काम केलंय. अनेक आपल्या ठिकाणी चांगले त्याला रिझल्ट मिळालेत. आणि खऱ्या अर्थाने स्थानिक लोकाधिकार समिती शिवसेनेबरोबर अगदी पावलावर पाऊल टाकून या महाराष्ट्रामध्ये काम करताना आपण पाहिलंय. तसं बघायला गेलं तर रिझर्व्ह बँकेत भाऊ कामाला होते, चांगला पगार होता.
आरामात एकदम राहू शकले असते, टाय लावून एकदम, पण नाही जमणार ते आपल्याला. आपल्यातलं बाळासाहेबांचा विचाराचा शिवसैनिक शांत बसू शकत नाही. आणि म्हणून आज आपण गेले अनेक वर्ष हे काम करताय. आणि 1968 साली स्थानीय लोकाधिकार समितीची पहिली शाखा त्यांनी रिझर्व्ह बँकेमध्येच काढली. रिझर्व्ह बँकेतच सुरू केली. राज्यभरात समितीच्या 325 शाखा सुरू झाल्या आणि त्या शाखांमधून जवळपास 80 ते 90 हजार मराठी तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम स्थानीय लोकाधिकार समितीने केलं. ही मोठी बाब आहे. आज आपल्याकडे सत्ता आहे, सगळं आहे, सगळं आहे, परंतु त्या काळामध्ये विरोधात राहून, लढून, लढाई करून, लढा देऊन, संघर्ष करून अशा प्रकारचं काम करणं सोपं नव्हतं. त्यावेळेस अनेक आंदोलनं व्हायची. आंदोलनामध्ये काय मागचा पुढचा विचार कधीच कुणी करायचं नाही. इकडे शिशिर शिंदे दिसत आहेत, तो कुठला तुमचा पाम धारा आणि कुठली आपली वानखेडे स्टेडियम, वानखेडे स्टेडियम मॅच पाकिस्तानची, असं आहे. हे सगळं जे आहे हा एक पेटून झपाटलेला कार्यकर्ता, शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचारांचा. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. आज मलाही आठवत आहे, कुठलाही आदेश आला, बाळासाहेबांचा हुकूम आला की दिघे साहेब सगळं आम्हाला कामाला लावून सगळं काम फत्ते करून मोकळे व्हायचे. कधी कळायचं पण नाही. कारण स्वतः आज त्या काळामध्ये त्यावेळेस स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून जीवाला जीव देणारे कार्यकर्ते, शिवसैनिक खांद्याला खांदा लावून काम करायचे. आणि म्हणूनच आज आपण त्यावेळेस कुठलं ती एक परीक्षा होती, फ्लाईट पर्सरच्या परीक्षेमध्ये मराठी मुलं पास झाली, परंतु प्रत्यक्षात भरतीमध्ये त्यांना मराठी मुलांची संख्या कमी होती. पण तुम्ही त्यावेळेस थेट एअर इंडियामध्ये गेलात आणि तिथे मला सगळं माहिती घेतली मी थोडी. जितेंद्र भार्गव नावाचे अधिकारी होते आणि आपण त्यांना ठणकावून सांगितलं की पास झालेला प्रत्येक मराठी तरुण नोकरीला लागलाच पाहिजे. आणि मग तिथून आश्वासन मिळाल्यानंतरच आपण तिथून कार्यालय सोडलं. हा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्यावेळेस मग प्रत्येक कार्यालयात जय महाराष्ट्रची गर्जना कानावर पडू लागली. आणि यामध्ये स्थानीय लोकाधिकार समितीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. बाळासाहेबांच्या नावाचा जय जयकार देखील होऊ लागला. एक शिस्तबद्ध काम करणारी संघटना म्हणून स्थानीय लोकाधिकार समितीचा इतिहास आहे. आणि म्हणून लोकाधिकार समितीचं काम देशातील आणि बहुराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये देखील त्यांना देखील दखल घ्यायला भाग पाडलं स्थानीय लोकाधिकार समितीने. आणि म्हणून त्या काळामध्ये आंदोलनामध्ये पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ल्या, जेल भोगलं, सगळं झालं. हे नवीन पिढीला देखील समजून घ्यावं लागेल. शिवसेना अशीच मोठी झाली नाही. शिवसेना मोठी बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या विशाल जे काही त्यांचं मन होतं ते मोठ्या मनाचे होते, कद्रू मनाचे नव्हते, ते मोठ्या मनाचे होते. एखादा कार्यकर्ता अडचणीत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं. आपण सगळ्यांनी ते अनुभवलं. मी ते अनुभव सांगू इच्छित नाही, परंतु एकीकडे ते आणि दुसरीकडे आता त्याच्याबद्दल राणे साहेबांनी फार चांगलाच वापर केलेला आहे. चर्चा खूप केली, मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही. मग म्हणून पहिल्यांदाच मी सांगितलं त्यांनी बॅटिंग अशी केलेली आहे, आता काही शिल्लक नाही आहे. कारण शेवटी अनुभव. आज राणेसाहेब एक शाखा प्रमुख, ते या राज्याचे मुख्यमंत्री झाले, आता केंद्रात मंत्री आहे. बाळासाहेबांना आवडणारा कार्यकर्ता राणेसाहेब होते. कारण काम सांगितलं की सांगितलं ते फत्ते करायचे.
ते मागे पुढे बघायचं नाही, काय होईल काय नाही, सांगितल्याबरोबर काम पूर्ण. असेच कार्यकर्ते बाळासाहेबांना आवडायचे. परंतु आता कोणी चांगलं काम करायला लागला, कोणी संघटना वाढवायला लागला. संघटना पक्ष कधी वाढतो? जेव्हा त्या पक्षातले संघटनेतले कार्यकर्ते त्यांना बळ द्यावं लागतं, त्यांना ताकद द्यावी लागते, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागतं. तेच आपल्याला निवडून देत असतात. म्हणून मी सांगत असतो, आमदार खासदार मंत्री कुणी निवडणुकीमध्ये एकटा आमदार खासदार प्रत्येकाच्या घराघरात जाऊ शकत नाही. परंतु जे कार्यकर्ते, शिवसैनिक, गटप्रमुख, बूथप्रमुख हे काम करत असतात. ते सांगतात हा माझा उमेदवार आहे, हा चांगला उमेदवार आहे, त्याचं ब्रँडिंग करतात, मार्केटिंग करतात, त्यांना विनंती करतात मतदारांना, आणि आपल्या माणसाला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आणि म्हणून निवडून आल्यानंतर मात्र त्या कार्यकर्त्याच्या अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात मग मात्र आपण नेत्यांनी उभं राहिलं पाहिजे. तर तो कार्यकर्ता आयुष्यात तुम्हाला विसरणार नाही, संघटनेला विसरणार नाही, पक्षाला विसरणार नाही. हे मी आयुष्यामध्ये पाळलंय, साहेबांनी पाळलंय, राणीसाहेबांनी पाळलंय, गजाभाऊनी पाळलंय, आपल्या नेत्यांनी पाळलंय. तुम्ही पाळाल तर पक्ष मोठा होईल, संघटना मोठी होईल. आणि मी नेहमी तेच सांगायचो की मला कधी कधी असं कोणी म्हणायचं, आता मी नाव घेत नाही, की असे 3-4 एकनाथ शिंदे पाहिजे. बोला 3-4 एकनाथ शिंदेने नाही भागणार. तुम्हाला असे कार्यकर्ते विभागामध्ये तयार करायला पाहिजे, त्यांना ताकद द्यायला पाहिजे, त्यांना मजबूत करायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने संघटना आणि पक्ष मोठा होतो. परंतु आपल्याकडे थोडं कोण चांगलं काम करायला लागला की ती इनसिक्युरिटी होते. मग त्याचे पंख छाटण्याचं काम चालू होतं. तिथे एक दुसरा माणूस उभा केला जातो आणि मग तिथे संघर्ष सुरू होतो. आणि त्याचमुळे बाळासाहेब असं करत नव्हते. बाळासाहेब तोला मोलाचे कार्यकर्ते एकत्र काम कसं करतील आणि पक्ष संघटना पुढे कसे नेतील हे बघायचे. कारण त्यांना नेतृत्वावर आपला विश्वास होता. पण आता आपल्या राणेसाहेब मुख्यमंत्री, त्यावेळेस बाळासाहेब होते म्हणून मुख्यमंत्री राणेसाहेब झाले. इच्छा तर कोणाची दुसऱ्याची होती, सुप्त इच्छा कधीपासून होती. त्यातून तुम्ही गेलात आणि मी गेलोय, आम्ही दोघंही गेलोय. पण ते राणेसाहेब झाले तेव्हा बाळासाहेब होते. आता मी तेव्हा बाळासाहेब दुर्दैवाने नव्हते. पण शेवटी नियती कुणालाही सोडत नाही. इथे असेल तर कोणी काढून घेऊ शकत नाही, आणि नसेल तर कोणी देऊ शकत नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री आज तुमच्या समोर जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. कालही कार्यकर्ता, आजही आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम. कारण शेवटी मी जे धाडस केलं, भाऊनी त्याच्यात पुस्तकात लिहिलंय. मला राणेसाहेब देखील फोन करायचे, एकनाथ लवकर काहीतरी कर, लवकर निर्णय घे, अन्याय होतोय. आणि बाळासाहेबांची शिकवण आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्यायाला वाचा फोडा. मी त्यांना सांगायचो काम सुरू आहे. आणि खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो मन मोकळेपणाने की मी सत्तेत होतो. इथे भुमरे पण आहेत, तिथे उदय सामंत आहेत, केसरकर आहेत. आम्ही 7 ते 8 मंत्री सत्तेमध्ये होतो. आम्हाला काहीच माहित नव्हतं पुढे काय होणार आहे. पण देशात नाही जगामध्ये सत्ता सोडणारी माणसं आपण कधी पाहिली आहेत? आम्हाला पुढचं काही माहित नव्हतं. परंतु जे सुरू होतं, बाळासाहेबांच्या विचार, बाळासाहेबांच्या भूमिकेपासून आपण दूर चाललो होतो. लोकांच्या मनातल्या भावनांना आपण तिलांजली, मुठमाती देत होतो.
कारण आपण युती म्हणून निवडून आलो. हे मनामध्ये फार घालमेल होत होती. आणि काय होईल काय नाही यापेक्षा आता जे होईल ते होईल, निर्णय घेतला का बघू काय व्हायचं ते होय. आणि निर्णय घेतल्यानंतर माझ्यासोबत 40 आणि 10 50 आमदारांनी माझ्यासोबत धाडस केलं. ही छोटी मोठी गोष्ट नाहीये. ही छोटी मोठी गोष्ट नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, एक नगरसेवक देखील निर्णय घ्यायला 10 वेळा विचार करतो काय होईल काय नाही. इथे ते आमदार होते. आणि जर आपली नियत साफ असेल, नीती साफ असेल तर चांगलंच होतं. आणि या राज्यातल्या जनतेच्या मनातलंच झालं. चांगलं सरकार स्थापन झालं. आज वर्षभर आपण चांगलं काम करतोय. आणि मोदी साहेबांनी देखील पाठबळ दिलं, अमित शाह साहेबांनी पाठबळ दिलं. आणि मी सांगेन की देवेंद्रजींनी देखील, त्यांचं देखील फार मोठं योगदान आहे. त्यांचे मनाचा मोठेपणा जो आहे या सगळ्या निर्णयामध्ये कारणीभूत ठरला. आणि त्यानंतर खासदार 13 खासदार 12 खासदार आले. 12 खासदारांनी देखील निर्णय घेतला. लोकसभेतल्या 12 खासदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला. हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्याच्यामध्ये आज इथे अडसूळ बसलेले आहेत, गजाभाऊ इकडे आहेत, रामदासभाई कदम, हे 3 शिवसेनेचे जुने नेते हे देखील माझ्यासोबत. भाऊ थोडे मागे राहिले, त्यांना संपर्क केला नव्हता. भाऊना संपर्क झाला नव्हता, परंतु ते सगळे टप्प्याटप्प्याने सगळं सुरू होतं. भाऊंना देखील मनापासून इच्छा होती की एकनाथने केलेलं काम बरोबर आहे. आणि आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो तेव्हा भाऊनी प्रयत्न देखील केला जाऊन की या सर्व लोकांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, आपण सांगितलं. परंतु त्याला मन मोठं लागतं. अहंकाराने भरलेले लोक अशा प्रकारचा निर्णय घेत नाहीत. आणि त्यांना काही सांगायचं ते त्यांनी सांगितलं. आता जे लोटांगण एनडी अलायन्स मध्ये घालतायत, जसं मगाशी राणे साहेबांनी सांगितलं, ते घालावं लागलं नसतं. तरी असो, मी एवढंच सांगतो की आज गजानन कीर्तिकर साहेबांसारखे अनुभवी नेते आज माझ्या सोबत आहेत. आणि त्यांना असलेला जो अनुभव आहे, शिवसेना नेता म्हणून, मंत्री म्हणून, स्थानिक लोकाधिकार समिती म्हणून खूप मोठा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मी राज्यामध्ये अनेक ठिकाणी जातो. मला अनेक ठिकाणी गेल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये मी जातो, पण गजाभाऊंचं नाव ते अवश्य काढतात. कीर्तिकर साहेब आमच्याकडे होते आणि त्यांनी संघटना वाढवली, संघटना मोठी केली. त्याने खूप मेहनत केली. ज्या ज्या ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली त्या त्या ठिकाणी त्या जबाबदारीचं त्यांनी सोनं केलं, पक्षासाठी, बाळासाहेबांच्या विचारांसाठी. आणि ही आपली संघटना वाढवण्यासाठी, तिथल्या स्थानिक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप काम केलं, मेहनत घेतली. ते आपल्याला जिथे गेल्यानंतर त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज भाऊनी शिवसेना, लोकाधिकार आणि मी हे पुस्तक योग्य वेळी आणि नेमक्या वेळी प्रकाशित होत आहे, याचा सगळ्यांनाच आनंद आहे. नाहीतर तुमचं लोकाधिकारचं काम एकाधिकार गाजवणाऱ्यांनी लाटलं असतं. म्हणजे लोकाधिकारचं काम एकाधिकारशाही गाजवणाऱ्यांनी. मी मोकळेपणाने राणे साहेबांसारखं नाही बोलत, ते त्यांना. आणि म्हणून ही जी काही आजची वेळ आहे, अतिशय योग्य वेळी आपण हे पुस्तक प्रकाशित केलंय. आपलं वाचनही दांडगं आहे आणि आपण
हे पुस्तक जे आहे प्रत्येकाच्या हातात नक्की जाईल अशा प्रकारची व्यवस्था करूया. आणि जे पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ सगळं आहे, वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या, खासदारांच्या, आमदारांच्या, लोकप्रतिनिधींच्या या सगळ्यांच्या हातामध्ये हे पुस्तक पडल्यानंतर नक्कीच त्यांना शिवसेना काय होती, स्थानिक लोकाधिकार समिती काय आणि गजानन कीर्तीकर साहेबांचं योगदान हे नक्कीच त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही. आणि याचा फायदा नक्की आपल्या शिवसेनेला होईल. शिवसेनेला, आपल्या शिवसेनेला, आपल्याकडे शिवसेना आहे आणि धनुष्यबाणही आहे. आज इंडिया अलायन्सची मीटिंग झाली. इंडिया अलायन्स मध्ये आले सगळेजण. त्यांची आवभगत कशी केली ती राणे साहेबांनी सांगितलं मगाशी, मी त्याच्यावर परत बोलत नाही. आणि आम्ही दिल्लीला जातो, त्याच्यावर लोक टीका करतात. आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही दिल्लीत जातो या राज्यासाठी काही ना काही आणण्यासाठी. अनेक प्रकल्प आपण मार्गी लावतोय. आज बंद झालेले प्रकल्प 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पुन्हा सुरू केले. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस मेट्रोचे प्रकल्प, MTHL प्रकल्प, जलयुक्त शिवार प्रकल्प, अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प, आर्य कॉलनीचा प्रकल्प, हे सगळे इगोमुळे बंद पाडले. राज्यकर्त्याला आपला इगो, आपला स्वार्थ बाजूला ठेवायचा असतो. आपल्या डोळ्यासमोर सर्वसामान्य जनतेचं, राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करायचं, तोच खरा राज्यकर्ता असतो. आणि आम्ही सत्ता स्थापन केल्यानंतर ज्या लोकांच्या मनातली सत्ता, लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे हर्डल बाजूला केले, थांबलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, थांबलेल्या प्रकल्पांना चालना दिली. आज असे अनेक प्रकल्प या मुंबईमध्ये सुरू आहेत, महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. ते नक्कीच या देशाला दिशादर्शक ठरतील. आणि म्हणून आम्ही मोदी साहेबांची मदत घेतो, मोदी साहेबांना बोलवतो, प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी बोलवतो. आणि त्याच्यामध्ये वावगं काय. आणि म्हणूनच आज हे काही जळफळाट जो सुरू आहे, आज मुंबईमध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो, गेले 15-20 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी पूर्णपणे मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. दर पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास कशासाठी, पैसे नाहीत. मी आणि देवेंद्रजींनी चहलला बोलवल्यानंतर पहिला निर्णय घेतला, 500 किलोमीटर रस्ते कॉन्क्रीटचे करायचे. उरलेले 400 किलोमीटर पण आपण कॉन्क्रीटचे करतोय. तुम्हाला मी विश्वासाने सांगतो पुढच्या 2-2.5-3 वर्षामध्ये मुंबई खड्डेमुक्त होऊन सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करतोय आपण. सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत. आज आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक वस्तीमध्ये आपण करतोय. का हे अगोदर करू शकले नसते? परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. आणि म्हणून हा जळफळाट होतोय. म्हणून या टीका टिप्पण्या आज कोविड सारख्या ह्याच्यात पण मगाशी राणे साहेबांनी थोडासा स्पर्श त्याला केला. कोविडमध्ये इकडे माणसं मरत होती आणि काही लोक पैसे बनवत होते. कुठे फेडणार हे पाप? शेवटी जे सत्य ते कधी लपत नसतं. आणि म्हणून आपण काम, या राज्याचा सर्वांगीण विकास, मुंबईकर आता परवा काहीतरी भाऊ इकडे बसले, त्यांना मी कधीही भेटलो नाही, कधीही त्यांना सांगितले नाही, पण ते ते राजकीय विश्लेषण करतात, त्यांचं मी जेव्हा वेळ मिळतो ते बघतो. पण काही अतिशय जे सत्य आहे, वस्तुनिष्ठ आहे, तेच मांडत असतात. ते आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो की अशी माणसं समाजामध्ये आहेत, सत्य लोकांसमोर आणणारी. आणि म्हणून या मुंबईमध्ये देखील, मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आहे, आपली भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये देशातलेच नाही जगभरातले लोक येत असतात. आणि म्हणून मुंबई मध्ये विकास झाला पाहिजे, मुंबई चांगली झाली पाहिजे, सुशोभित झाली पाहिजे. आणि म्हणून
जे प्रयत्न जेव्हा आपण करतो, दिल्लीचे राणेसाहेब नीती आयोगाची माणसं आली होती, ते म्हणाले की मुंबईमध्ये तुम्ही खूप पायाभूत सुविधा करताय, चांगलं करताय, रस्ते करताय, मेट्रो करताय, MTHL करताय, हा शिवडी नावाशिवा ट्रान्स हार्बर लिंक करताय, जो 2 तासाचं अंतर 15 मिनिटात पार करणार आहे, हे सगळं करताय, हा कोस्टल हायवे करताय. मुंबईचं जे महाराष्ट्राचं 1 ट्रिलियनचं जे आपलं स्वप्न आहे, मोदी साहेबांचं 5 ट्रिलियनचं जे स्वप्न आहे, ते तुम्ही केवळ मुंबई आणि MMR मधून $1 ट्रिलियन गोल अचीव करू शकता, अशा प्रकारचं ते त्यांनी सांगितलं. काही सजेशन केले की आपल्याला ब्ल्यूप्रिंट देत आहेत 2-3 महिन्यामध्ये, काय त्याच्यामध्ये वावगं आहे, ते आपल्याला मदत करायला आले, लगेच सुरू झालं. ते काय आपलं काढून घ्यायला नाही आले, ते उलट द्यायला आले, कारण इथे घेणारी माणसं विकासाच्या विचाराची आहेत म्हणून. पूर्वी सगळे अहंकाराने भरलेले, सगळे कडकशिंग झाले होते, काही केंद्राकडे मागायचं नाही म्हणून ठरवलं. अरे मागायचं नाही तर कोण तुम्हाला घरात आणून देणार आहे? आणि म्हणून लगेच मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, जो दर वेळेच जी आवई आहे ती उठवायला सुरू केली. मी त्या दिवशी सांगितलं परवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, तोडता येणार नाही, कोणी हिम्मत करणार नाही, कुणाचा विचारही नाही. पण आता ती सगळी मुंबई तोडणार, निवडणुका आल्या की हे सगळे आवई उठवतात, हे मुंबईकरांना माहित आहे. मुंबईकर सुज्ञ आहे, त्यांना माहित आहे कोण काम करतंय, कोण विकास करतंय. आणि म्हणून मुंबईतला मुंबईकर, मराठी माणूस जो बाहेर फेकला गेला, त्याला जबाबदार कोण हे निवडणुकीत लोक विचारतील. आणि म्हणून राणेसाहेब, आम्ही जे रखडलेले प्रकल्प आहेत, झोपडपट्टीचे आहेत, धोकादायक इमारतीचे आहेत, BDDचे असतील, म्हाडाचे असतील, इतरही जे डेव्हलपर सोडून पळून गेलेत, त्या लोकांना भाडं मिळत नाही, काही लोकांच्या आत्महत्या झाल्या. आम्ही ठरवलंय, जसं म्हाडा एक एजन्सी म्हणून काम करतं, एवढं मुंबई फार मोठी आहे, म्हाडाच्या आवाक्यापेक्षा जास्तीची कामं आहेत. आणि म्हणून म्हाडा असेल, MMRD आहे, MSRDC आहे, सिडको आहे, अशा सर्व ज्या शासकीय यंत्रणा ज्या आहेत, यांना एकत्र आणून हे रखडलेले प्रकल्प मार्गी लावून मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा या मुंबईमध्ये आणण्याचं काम आपण करणार आहोत. आणि त्यामुळेच ही पोटदुखी आहे. आणि म्हणून गजानन कीर्तिकर साहेबांचा जो काय अनुभव आहे, हा अनुभव या सर्व कामामध्ये आपल्याला उपयोगी पडेल. आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो, गजाभाऊंचं आज 80व आहे, काय 78 का 80, 78 का 80, 78 का 80, 80 का 78, 78, म्हणजे आपल्याला सेंचुरी मारायची आहे. गजाभाऊनी मला सांगितलं, एकनाथ, तुम्ही सरकार चालवता मुख्यमंत्री म्हणून, तुम्ही संघटनेची काळजी करू नका, आम्ही सगळे मिळून संघटना वाढवू, संघटना पुढे नेऊ आणि तुम्हाला एक मोठी झालेली आपली संघटना पाहायला मिळेल. अशा नेत्याचा पाठिंबा, आशीर्वाद आपल्या पाठीशी असला तर नक्की आपण जे काम आपण आज करतोय त्यापेक्षा नक्की जास्तीचं काम करू शकतो. आणि तुमचा हा एकनाथ शिंदे 24/7 आहे. मग तो कोल्हापूरचा पूर असो, महालक्ष्मी एक्सप्रेस असो, नाही तर इर्शाळवाडीचा गड असो, मी कधीही कामामध्ये कमी पडणार नाही. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला बळ मिळतं आणि जनता, कार्यकर्ते हेच माझं टॉनिक आहे. आणि हेच माझं टॉनिक मला काम करायला ऊर्जा आणि प्रेरणा देतं. आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. गजानन कीर्तिकर साहेबांना मनापासून मी शुभेच्छा पुन्हा एकदा देतो. आपलं अभिष्ट चिंतन करतो, आपल्याला उत्तम आरोग्य मिळो, आपली तब्येत चांगली राहो आणि आम्हाला आपलं सातत्याने मार्गदर्शन भविष्यामध्ये अनेक वर्ष मिळत राहो, अशा प्रकारच्या सदिच्छा, शुभेच्छा
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.